सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अंमली पदार्थाच्या तस्करी विरुद्ध पारनेर पोलिसांनी रविवारी एक मोठी कारवाई केली आहे। तालुक्यातील चारणवाडी येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 42.500 किलो ग्राम गांजा आणि एक मारुती ऑल्टो कार असा एकूण 11,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणलेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली। चाकणवाडी येथील रहिवासी आरोपी राहुल बाळासाहेब गुंड यांनी आपल्या घराच्या पाठीमागे पार्क केलेल्या ऑल्टो 800 कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपून ठेवल्याची माहिती मिळाली होती। जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारलेला पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पोलिसांना थेट आणि कडक शब्दात सज्जड इशारा दिला। फक्त गुन्हे उघडकीस आणून चालणार नाही, तर त्या गुन्ह्यातील चोरीचा माल व मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादीला परत मिळवून देणे हेच पोलिसांच्या कामाचे खरे यश आहे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत। पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच झालेल्या मानसिक गुन्हे आढावा बैठकीत अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्यातील वाढत्या प्रतिबंधित गुन्ह्याचा निपटारा करण्यावर भर देण्याचे आदेश दिलेत। जिल्ह्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे असताना त्यातील उघडकीस येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलंय। त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या समन्वयातून अधिक आक्रमक पद्धतीने तपास मोहीम राबवावी असं आदेश त्यांनी दिलेत। पाथर्डी शहरालगत असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरात बंद घर फोडून माजी सैनिकांच्या नावावरील डबल बोर रायफल, जिवंत कारतुसे, चिल्लर रक्कम व महत्वाची कागदपत्रे चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून बारकाईने तपास केला जात आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय जगन्नाथ शिरसाट यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। शिरसाट हे शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे ये-जा करीत असून त्यांच्या आई शेतीच्या कामासाठी टेंभुर्णे येथे जात असतात। फिर्यादीनुसार अक्षय शिरसाट यांनी दिनांक 10 मे रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून अहिल्यानगर येथे गेले होते। नगर मनमाड महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या वाहनामधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केलाय। एलसीबीच्या पथकाने रविवारी मध्यरात्री सिने स्टाईल पाठलाग करत रावरी तालुक्यातील गुन्हा परिसरातून 4 जणांना जेरबंद केलाय। कारवाईमुळे महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांमागील टोळी उघडकीस आली आहे। गेल्या काही दिवसांपासून नगर मनमाड महामार्गावर रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक व अन्य वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना वाढल्यात। त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या आदेशानुसार विशेष पथक गस्त घालत होता। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे येथे सरकारी टेंडर झालेल्या जागेतून वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यास गावातील सुमारे 60 ते 70 महिलांनी विरोध केल्याने ठेकेदारांच्या समर्थकांनी महिलांवर जोरदार दगडफेक केली। ठेकेदारांचे समर्थक मागून दगड फेकतायत आणि महिला व गावकरी पुढे पळतायत असं दृश्य नदीपात्रात दिसून आलं। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षकांचे पथक दाखल झाल्यामुळे अनुचित काही प्रकार घडला नाही। मात्र महिलांवर वाळू तस्करांकडून हल्ले होत असताना कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची,
न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. नेवासा शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. यामागे 35 वर्षापूर्वीची कालबाह्य झालेली पाणी पुरवठा योजना आणि मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर नळ जोडण्या हे प्रमुख कारण ठरत असल्याचं चित्र समोर आलंय. विशेष म्हणजे पाणी योजनेचा उगम असल्याने प्रवरा संगम, गोदावरी पात्र तसेच शहरालगतच्या प्रवरेच्या मध्यमेश्वर बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात वाहन चालकांनी पुन्हा एकदा इंधनासाठी लांबच लांब रांगा लावल्याने पेट्रोल डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वाहन चालक ड्रम घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. अनेक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केल्यामुळे काही पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. नेवासा तालुक्यातील माका येथे शेती वाटणीच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं असून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाणीच्या दरम्यान फिर्यादी, त्यांचे पती व मुलगा गंभीर मारहाण करून जखमी करण्यात आलाय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संगीता बाबासाहेब कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 16 मे रोजी शेतीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याला लाकडी काठी व तलवारीने बेदम मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्याचा श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या 6 तासात छडा लावला असून मुख्य आरोपीसह त्याचा अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतलाय. या कारवाईत शेडगावच्या स्थानिक नागरिकांकडून पोलीस पथकाला मोलाची मदत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हिराबाई ज्ञानदेव केदारी यांनी रविवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 16 मे रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास हिराबाईचे पती ज्ञानदेव केदारी हे घराच्या पडवीत झोपलेले असताना 2 अनोळखी इसमांनी तेथे प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला लाकडी काठी आणि तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केलं. अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या बाळ हिरडा तोडण्याचं काम जोरात सुरू आहे. रखरखत्या उन्हात आदिवासी बांधव उंच झाडांवर चढून बाळ हिरडा गोळा करत आहेत. यावरच आदिवासींच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, बी बियाणे, खते आणि 4 महिन्यांची मीठ मिरची अवलंबून असते. मात्र यावर्षी शासनाकडून हमीभाव न मिळाल्याने व्यापाऱ्यांकडून बाळ हिरडा केवळ 100 रुपये किलो या कवडीमोल भावाने खरेदी केला जातोय. यामुळे तातडीने सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.